जाना तेरा ख्याल, जाना तेरा क्या हाल, तेरी जिया की ताल सुरमई, आँखों में है शबाब जैसे खिले गुलाब, दिखे ऐसे ही ख्वाब हम कई। तेरे आने से यार ऐसा आया निखार, जैसे आई बहार हो नहीं, तेरे होठों के जाम पी लूं सुबह शाम। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्याला जे ते सर्वात आधी ते VPN जे असेल ते इथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्याला बॅक घेऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपली इथं ॲड करून त्याची जी लेअर असेल ती आपल्या इथं काय करायची मित्रांनो, एक 20 सेकंदापर्यंत आणायची, 20-25 सेकंदापर्यंत घेऊन या। परत नंतर आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जायचं। परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून त्याची जी ती आपल्याला काय करायचं ॲडिओ जो असेल तो आपल्याला इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा। तर एक्स्ट्रा वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्याला बिट 2 वरती इथं येऊन जायचं आहे। तर बिट 2 वरती आल्यानंतर आपल्याला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा। परत बिट 3 वरती आपल्या इथं येऊन जायचं, परत स्प्लिट करा। परत बिट 4 वरती जे ते आपल्या इथं येऊन जायचं, परत स्प्लिट करा। परत बिट 5 वरती आपल्या इथे जे ते काय करायचं मित्रांनो येऊन जायचं, परत स्प्लिट करून बिट 6 वरती आपल्याला आता इथे येऊन स्प्लिट करायचं आहे। परत बिट 7 वरती येऊन आपल्या इथं इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करायचे आणि त्यानंतर आपला जो व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट असेल त्या इमेजचा तो इथं आपल्याला डिलीट इथं करून टाकायचा आहे आणि त्याचसोबत आपण जो इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचं आहे। तर आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत आता। तर मित्रांनो आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्या इनमध्ये आल्यानंतर एक अशा प्रकारचा नवीन इथं ॲनिमेशन आहे तो आहे मित्रांनो बघा, स्पॅनिंग अशा प्रकार स्पॅनिंग कॅरोलस अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो आपला सेकंड इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन जायचं। परत आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचं। परत फ्लिप बुक अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे। परत कॉममध्ये आल्यानंतर स्ट्रेच अँड डिसॉर्ट हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपला डार्झलिंग इन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं आपल्याला देऊन टाकायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचं। परत आपल्याला मॅजिक इन अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचं। परत इनमध्ये आल्यानंतर स्क्रीन फ्लॅश हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। परत आउटमध्ये येऊन जायचे। परत आउटमध्ये आल्यानंतर स्प्लाइट स्लाइड अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर त्यानंतर आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचे। परत आपल्या इनमध्ये येऊन पॅडिंग द्या आणि परत आउटमध्ये येऊन जायचं। आउटमध्ये आल्यानंतर ब्लिंक शर्ट अशा प्रकार जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर अशा प्रकारे आता आपले इथं ॲनिमेशन झालेत। आता त्यानंतर आपल्या परत सुरुवात येऊन दोन इमेजच्या मध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे त्यावरती क्लिक करून एक आपला ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा तो आहे मित्रांनो बघा, लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लेअर सेकंड हा जो इथं आहे तो इथं अप्लाय करून राईटवरती क्लिक करा। परत आपल्याला आता इथं काही इफेक्ट जे असतील ते द्यायचे, तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन जायचे। परत आपल्या इफेक्टमध्ये जायचं। परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकार जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून त्या इमेजपुरती त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती इथं करून घ्या। परत नंतर एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं। परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचे। परत आपल्या जिथं काय करायचं बघा मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं। परत इथं बघा आपल्याला एक मिनी रेनबो अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट तो अप्लाय करून त्या इमेजपुरती इथं ॲडजस्ट करून घ्या। परत नंतर आपल्याला त्या इमेजच्या सुरुवातीलाच आपल्याला इथं येऊन जायचे। आल्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे। परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला एक भेटेल इथं बघा मित्रांनो आपल्याला एक इफेक्ट, तर तो आहे मित्रांनो बघा, जरा मी स्क्रॉल करतो।
तर जर का तुम्हाला मित्रांनो तो इथं इफेक्ट भेटेल नसेल तर तुम्ही डायरेक्टली अशा प्रकारे फ्लाइंग पिटेल अशा प्रकारे नाव आहे मित्रांनो त्या इफेक्टचं, तर तुम्ही इथं डायरेक्टली वरती इथं सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला लगेच तो इफेक्ट जो असेल तो इथं भेटून जाईल आणि त्यानंतर इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट ह्याची जी असेल ती आपली 2 इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला इथं काय करायचं बघा मित्रांनो, परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. परत ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये आपल्याला इथं बघा एक अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तो आहे मित्रांनो ग्लोबिंग डबल्स. हा इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जी एंडपर्यंत करून घ्या. परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत डेकोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर एक आपल्याला फेदर्स अशा प्रकारचा एक इथं भेटेल मित्रांनो इफेक्ट, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत इथं करून घ्या. इफेक्ट भेटेल नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता त्या इफेक्टचं नेम, तुम्हाला लगेच तिथं इफेक्ट भेटून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. त्यानंतर आपलं एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टचं ऑप्शन होतं इथं क्लिक करायचं, म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या आजचा जो व्हिडिओ आहे तो इथं एक्सपोर्ट होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जिथं आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.